कधी जायचंय आणि आज जायचंय तर म्हणते सुट्टी आहे स्कूलला. शरीराचे फक्त डायमीटर सेट करायचं चाललंय. सगळ्यात मोठा टास्क असतो तो मॉर्निंग मध्ये. गुड मॉर्निंग गाईज, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर्यप्रश्वर. आज 15 ऑगस्ट. तुमच्या सर्वांना आमच्याकडून 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्वांना. आज सोयराच्या स्कूलमध्ये जायचं आहे. सकाळच्या आता ऑलमोस्ट 6 वाजलेत. आम्ही उठलोय दोघं पण. सोयरा अजून झोपलेली आहे. तिला उठवायचं आहे, तिला आवरून स्कूलमध्ये न्यायचं आहे तिच्या. कारण तुम्हाला माहिती आहे 15 ऑगस्ट असल्यामुळे झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे, प्रत्येक शाळेमध्ये असतो, शाळेमध्ये असतो. तर आमची तीच तयारी चालू आहे. आमच्या दोघांचं तर आवरलंय. सोयरा अजून झोपलेली आहे. म्हणजे जिला जायचंय मेन तीच अजून झोपलेली आहे. बिछाण्यात आहे अजून. दाखवतो तुम्हाला मी. तर बघू, आज सुट्टी पण आहे, शनिवार पण आलाय आणि 15 ऑगस्ट पण असल्यामुळे बघू आज काय करायचं काय नाही ते. गाईज उठत नव्हती झोपेतनं सोयरा. सुट्टी करत होती. उठवलं तिला म्हणलं जायचंय आपल्याला. विचारत होती ती कालपासून कधी जायचंय आणि आज जायचंय तर म्हणते सुट्टी आहे स्कूलला. सुट्टी आहे. आज काय करायला जायचं आपल्या स्कूलमध्ये? हा पिल्लू बोल ना. झोप नाही झाली तुझी? अरे देवा. स्कूलमधनं आल्यावर झोप. स्कूलमधनं आल्यावर झोप. काय करायला जाणार आहे आपण स्कूलमध्ये? बोल, भारत माता की जय. तर गाईज तिची झोप झालेली नाही, लवकर उठवलं तिला, त्यामुळे ती काय बोलत नाही अजून. रागात बघते मला. तर गाईज ऑलमोस्ट आवरून झालंय आमचं. सोयराचे फक्त डायमीटर सेट करायचं चाललंय. सगळ्यात मोठा टास्क असतो तो मॉर्निंग मध्ये. 2 शेंड्या बांधायच्या. बाकी कुठल्या कामाला टाइम नाही लागत जास्त, पण तिचे डायमीटर सेट करायला मेजरमेंट घेऊन बरोबर करावे लागतं, है ना पिल्लू? हा, एक जरी एडी वाकडी आली वर खाली बांधली की परत ती ओपन करून परत बांधायला सांगते ती. केस तिला परफेक्ट लागतात बांधलेले. भारत माता की जय. तर मंडळी, आमचं आवरून झालंय आणि आम्ही आता स्कूलमध्ये निघालोय सोयराच्या. जस्ट पार्किंग मध्ये. आता पोहोचायला आम्हाला एक 5-10 मिनिटं लागतील. से हाय. बघा आमची सोयरा कशी आवरली, एकदम मस्त है ना. भारत माता की जय. गणपती बाप्पा मोरया. तर गाईज आम्ही सोयराच्या स्कूलमध्ये येऊन पोहोचलोय. त्या ग्राउंड मध्ये भरपूर काय असं सजवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. फ्लॅग होस्टिंगची तयारी पण ऑलमोस्ट झाली आहे. सोयराच्या स्कूलचे सगळे टीचर स्टाफ येतो. सोयरा तिथं फोटोशूट चालू आहे. पूजा तिथं फोटोशूट करत थांबली. Tell you all the things about that. First, flag pujan will be there, and then Vande Mataram will be there. Please be noted that first flag pujan will be there, then Vande Mataram will be there. After that, flag hosting will be there, then Rashtrageet and Dhwajageet. Okay, thank you all.
responsible, honest, and kind citizens. Let's love our nation, respect our national flag, and always proud to be Indians. Happy Independence Day to everyone. Thank you. Jai Hind. मन मेरे आने पाचा बस नाम तेरा माँ हो एक पहचान मेरी तोरी जिस चाल मेरी तोरी जहान मेरा आगे घड़ी है देखो सबसे बड़ी हमसे बस को करता से देखो जीत घड़ी का मुझे कब से इंतजार था आज की शाम का अब देखो क्या करता है ये बंदा हिंदुस्तान का जो किसी भी अरेंजर नहीं हाँ मैं हूँ इस देश का बैठ के लिए नजारा इस ट्रेबल और बेस का सीधा चलूं तो चलूं ढाई ढाई चाल मैं खेल मेरा होगा ये देख लंबी रेस का का कर्ज है मैं कभी चुकाऊंगा तुझे लेके कर दूंगा या फिर मृत्यु में मिल जाऊंगा जो भी कहा था मैं वो करके दिखाऊंगा इंडिया से हूँ खाली हाथ नहीं जाऊंगा जब के पकड़ झाड़ दूंगा तो मैं उखाड़ दूंगा जहाँ से तू आया है ना वहीं तुझे गाड़ दूंगा यही जमीन पे आज तुझे ही पछाड़ दूंगा झंडा इंडिया का बेटे गाड़ दूंगा या हारू मुझे कोई परवाह नहीं तुमको मैं दिखाऊं मुझे कोई परवाह नहीं माँ ही मेरा रब है मेरी माँ ही मेरा पीर मेरी माँ के पैरों के अलावा कोई दरगाह नहीं नाचूंगा मुझको फितूर है नाचूंगा मजबूर है आज की शाम मेरी माँ के है नाम मेरी माँ मुझे देखेगी नाचना जरूर है मैं जीतूं या हारू तेरे नाम जो कर जावा कम है सारे जहां से प्यारी मेरे भारत की बेटी सारे जहां पे भारी मेरे भारत की बेटी दिल जान है शान हमारी मेरे भारत की बेटी जीती रहो जिसके होठों में गंगा और हाथों में तिरंगा है वो देश जो कभी सत्यम शिवम सुंदरम कभी वंदे मातरम और कभी पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड़ उत्कल बंगा है मैं उस देश की नागरिक हूँ जो हर ठुकराए हुए की शरण स्थली बन जाता है और सात समंदर पार परदेशियों को भी अपने can do for them because a true Indian doesn't ask what the country can do for them. A true Indian asks what they तर गाईच सोयराच्या स्कूलमध्ये आम्ही बराच वेळ झाला इथे त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असे भरपूर कार्यक्रम होत चाललेत अजूनही कार्यक्रम चालूच आहे लहान पोरांचा परफॉर्मन्स होता छोट्या मुलांचा तो पण झाला मस्त मजा आली बघून आता जरा टीचर लोकांचा परफॉर्मन्स चालू आहे स्टेजवर गाणे गातात ते तुम्हाला दाखवत होते
तर हे सोयराच्या स्कूलचे टीचर आहे. लहान मुलांचा परफॉर्मन्स झाला करून आता ही टीचर्स लोक चालू आहे ते करतात आहे. भरपूर पॅरेंट्स लोक पण थांबलेले आहेत त्यांच्या चिल्ला पिल्लांना घ्यायला. आणि आमची पिल्ली सोयरू कोणी दिले बलून कोणी दिले? तर काहीच सोयरा तिकडे फोटोशूट करायला चालली आहे. त्यांच्या स्कूलच्या एंट्रन्सच्या इथंच असं लावलेलं आहे डेकोरेशन तिरंग्यामध्ये. पूजानी नेलंय तिला. बलून सोडतच नाही, आल्यापासून बलून करत होती. आता दुसरा कलर मागायला लागली वाटतं, ग्रीन कलर. सोयराच्या स्कूलचा सगळा कार्यक्रम संपलाय ऑलमोस्ट. थोडाफार राहिलाय. ते नेते मंडळी किंवा प्रमुख पाहुणे आले त्यांचं भाषण चालू आहे. तर आम्ही त्यासाठी थांबत नाहीये. त्यांचं भाषण ऐकायला तसं पण बोर होतो खूप. बाकी सगळ्या लहान मुलांचा कार्यक्रम खूप छान झाला. परेड होती, सांस्कृतिक कार्यक्रम होते, देशभक्ती गीतांवर डान्स होता मुलांचा. तुम्ही बघितलाच असेल आता व्लॉग मध्ये. आणि खूप छान वाटलं बघून ते. असं एकदम असं मन भरून आलं होतं आणि भावनात्मक झालं होतं एकदम. म्हणजे असं वाटलं की मी पण शाळेतच आलोय. माझं बालपण मला आठवत होतं. तर चांगलं एक सोयरामुळे आम्हाला पण असं अनुभवायला भेटतंय आणि खूप छान वाटलं. तर चला आम्ही पण आता घरी निघालोय. ऑलमोस्ट सगळा कार्यक्रम संपलेलाच आहे. आता आम्ही घरी जातो आणि नाश्ता पाण्याचं जरा बघतो. उपाशी आलो होतो, नाही तर जाता जाता बाहेरच काहीतरी खाऊ आम्ही. तर तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी देश हा आपलंच घर आहे असं भावना ठेवून वागा सगळ्यांनी. बाकी भेटू आपण पुढच्या व्लॉग मध्ये. बाय.